माणिक बिर्ला, बिर्ला कोडबगी प्रमोटर बिल्डर्सचे मी पार्टनर. या कंपनीमध्ये मला पार्टनर डॉक्टर महेश श्रीपाद कोडबगी हे मला पार्टनर होते. 2003 ते 2007 या काळामध्ये वडील पार्टनर होते आणि 2007 नंतर वडिलांची निधनानंतर मी त्या ठिकाणी पार्टनरशिपमध्ये सहभागी झालो. ह्याच्यामध्ये महेश कोडबगी यांनी माझ्या खोट्या सह्या, खोटे थंब हे वापरून अनेक फ्लॅट विकले आणि त्यातनं आलेली रक्कम जी आहे या रकमेची बँकेमध्ये भरून त्यांनी सगळी अफरातफर केली. ह्याच्यामध्ये टोटल 20 लोक आहेत. 20 लोकांची एफ आय आर आपण नाव घेतलेले. याच्यामध्ये महत्त्वाचे जे आहेत ते CA संतोष कुमार मनियार यांनी पूर्ण डॉक्टर कोडबगी यांना मदत करून पूर्ण आणि संगीता कलमानी यांनी पूर्ण मदत करून या पैशाची पूर्ण जे काही 5,21,34,099 रुपये ह्याची जी अफरातफर आहे ह्याच्यामध्ये या सगळ्यांचा सहभाग आहे. तर जेणेकरून यातून न्याय मिळावा आणि ह्याच्यामध्ये कडक जी कारवाई आहे ती कारवाई व्हावी ही विनंती. पोलीस कंप्लेंट झाली. पोलीस कंप्लेंटमध्ये 2 वर्ष आम्ही तिथे चक्रा भरपूर मारल्या. नंतर FIR झाली. FIR नंतर 2.5 महिने झाले, परंतु अजूनपर्यंत त्यांना अटक झाली नाही आहे. त्यांना बेल सुद्धा तिची रिजेक्ट केली सेशन कोर्टाने, तरी अजून त्यांना अटक झालेली नाही आहे. आणि तिथं चक्र मारली होती, म्हणतात अजून 4 दिवस थांबा, 8 दिवस थांबा, आपण वाट बघू. आणि या विषयावरती आम्हाला तिथे थांबवलं जातं. हे मला कळलं 2017-18 ज्यावेळेस मी पेपर काढल्यानंतर 2017-18 कळालं. त्यानंतर 2 वर्ष मी डॉक्टरांच्या संपर्कात होतो की सगळं चुकीचं झालेलं आहे. ते एकच सांगतो की बाबा बसून बोलू पण शेवटपर्यंत बसले नाही, बोलणार नाही काही. पण शेवटी मला ती पोलीस तक्रार करायला लागली आणि पोलीस तक्रारीमध्ये आता जी FIR झाली त्या FIR नंतर आता ती चौकशी चालू आहे. चौकशीमध्ये आता जे निष्पन्न होईल ते आपल्या समोर आहे. एकूण किती फ्लॅट विकले टोटल आपल्या त्या डेट स्कीममध्ये एविंग आणि बिविंग त्या ठिकाणी 33 फ्लॅट आपले आणि 11 EWचे फ्लॅट आहे आणि 13 शॉप आहे. 11 EWS आणि 13 शॉप सर मालक माणिक बिर्ला, सन ऑफ पार्टनर माणिक रामचंद्र बिर्ला. आम्ही 3 वर्षापासून CP ऑफिसला दररोज वारंवार चक्रा मारतो. ऑलमोस्ट एव्हरी डे वी आर गोईंग. आमचा बिझनेस बंद आहे, सगळं बंद आहे. आम्ही फक्त सकाळी टिफिन घेतलं की आम्ही जाऊन तिकडे बसतोय, पण आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. DCP म्हणतात ACPकडे जावं, ACP म्हणतात PIकडे जावं, PI म्हणतात मी काम बघतो, मी आज बाहेर आहे. आम्हाला काही तिकडे न्याय मिळत नाही आहे. शेवटी आम्ही जेव्हा CP सरांना भेटलो, जेव्हा रितेश कुमार सर होते, त्यांनी ही फाईल क्राईम ब्रांच युनिट 3 श्रीहरी भैरट साहेबांकडे पाठवली. त्यांना असं निष्पन्न झालं की यामध्ये गुन्हा स्वरूपाचं सगळं दिसतंय, खोट्या सह्या दिसत आहेत. त्यांनी तो गुन्हा दाखल केला. 20/12/2023 2.5 महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होऊनही आज 2.5 महिने उलटून गेले तरीही महेश कोडबगीला बोलवलं नाहीये, संगीता अप्पासाहेब कलमानीला बोलवलं नाहीये, CA संतोष कुमार मनियारला बोलवलं नाहीये आणि अजून राहिलेल्या 18 ते 19 व्यक्तींना अजूनही एकाही व्यक्तीला बोलवलं नाहीये. आम्ही जेव्हा त्यांना विचारतो की बाकीच्यांचं काय झालं, बाकीच्यांचं तुम्ही स्टेटमेंट घेतलं का, पैसे त्यांच्या अकाउंटला गेलेत, तुम्ही त्यांचं स्टेटमेंट काढलं का, तर आम्हाला उलटं म्हणतात की तुम्हीच काढा, तुम्हीच विटनेस तयार करा. ते ही परवानगी आम्हाला आहे का, आम्ही जाऊन दुसऱ्यांचे बँक स्टेटमेंट काढू शकतो का? त्यासाठीच EOW नेमलेलं आहे ना, की पोलिसांनाच ते अधिकार आहेत. ह्याचाच अर्थ ते फक्त वेळ काढूपणा चाललाय, त्यांची ढकलाढकली चाललेली आहे. 21 फेब्रुवारीला 11 दिवसापूर्वी त्यांचं अँटिसिपेटरी बेल पण रिजेक्ट झाली. सेशन्स कोर्टाने क्लिअरली सांगितलं आहे त्यांना कस्टडीमध्ये घ्या, त्यांचं इंटरॉगेशन करा, तरीही ते काही करत नाही, विच इज अ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. तर माझी कृपया विनंती आहे आपल्या सर्व भगिनींनो, मातांनो, भावांनो, की आम्हाला ह्याच्यात न्याय मिळावा. कारण मीच एकटा नाही तर माझा लहान मुलगा आहे 1 वर्षाचा, माझी आई आहे, आम्ही सगळेच सफर करतोय मागच्या कित्येक वर्षापासून. तर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही मला न्याय मिळवून द्या.